तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो अभ्यासक्रम आहे तो शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये बदललेला आहे. विषय आहे गणित आणि त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे मसावी आणि लसावी. तर त्याच्यातला सराव संच 5.3 जो आहे तर तो सराव संच 5.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे की खालील संख्यांचा काय काढा लसावी जो आहे तो शोधून काढायचा आहे. तर त्यातली पहिली संख्या जी आहे ती आहे 16 आणि 24. तर याचा आपल्याला काय करायचं आहे लसावी शोधून काढायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं अशा प्रकारे हे आखून घ्यायचं. इथे लिहिणार आपण 16. आता 16चे आपल्याला काय करायचे त्याचे अवयव पाडायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा 16ला 2 ने भागायचं. तर भागताना कसा क्रम ठेवायचा 2, 2 नसेल तर 3, 3 नसेल तर 5, 5 नसेल तर 7 या मूळ संख्यांच्या क्रमानं भागत जायचं. तर 16ला 2 ने भाग जातोय म्हणजे 2 16. परत 2 ने भाग घालवला किती आले 4 आले. परत त्याला 2 ने भाग घालवला तर त्याच्यामध्ये किती उरले 2 दुनी 4 आणि परत 2 एक्के 2. तर अशा प्रकारे 16चे अवयव आले. आता त्याच्यानंतर दुसरी जी संख्या आहे ती आहे 24. तर त्या 24चे पण अवयव पाडायचे. तर 24चे अवयव पाडत असताना इथे 24ला सुद्धा पहिल्यांदा 2 ने भाग जाणार. 2 एक्के 2, 2 दुनी 4. परत 12ला 2 ने भाग घालवलं तर किती येणार 2 सख्ख 12. परत त्याला 2 ने भाग घालवला तर 2 ने भाग घालवल्यानंतर 2 त्रिक 6 आणि परत 3 एक्के 3. तर हे या दोन्हींचे पहिल्यांदा पहिल्या उदाहरणासाठी उदाहरण क्रमांक 1 आपण सोडवतो. तर त्याच्यासाठी हे अवयव पाडून घ्यायचे. आता हे पाडल्यानंतर खाली इथे आपल्याला आता लसावी काढायचा आहे. तर लसावी काढत असताना दोघांचा पण गुणाकार करायचा. म्हणजे इथे जस्ट अ मिनिट. तर लसावी शोधत असताना सामायिक अवयव पण घ्यायचे आणि असामायिक अवयव पण घ्यायचे. तर सामायिक अवयव कुठले कुठले आहेत याच्यामध्ये 2 इथंही आहे, इथंही 2 आहे. तर आपण किती घेणार 2 घेणार. परत इथेही 2 आहे, इथेही 2 आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये सामायिक आहे. तर हेही 2 घेतले. परत हा 2 आहे आणि इथेही 2 आहे. तर हाही 2 घेतला आपण. त्याच्यानंतर आता असामायिक अवयव म्हणजे इथला 2 तो सामायिक नाही आहे आणि इकडचा 3 सामायिक नाही आहे. तर जे सामायिक आहेत ते एकदाच घ्यायचे, असामायिक राहिलेले लिहून काढायचे. आता मग याचा गुणाकार केला की मध्ये इथे एक गुणाकार लिहा असं लिहिताना की तुम्हाला उत्तर मिळून जाईल. याच्यात मी काय करणार आहे गुणिले इथं मध्ये लिहिलं. म्हणजे क्रम एक सलग लिहातो लिहिताना मी आता ते जागा नाही म्हणून खाली लिहिलं. आता हे करत असताना इथली शेवटची स्टेप करायची. तर याच्यामध्ये 2 गुणिले 2 किती येणार 4 येणार. परत 2 गुणिले 2 किती येणार 4 येणार आणि परत शेवटची संख्या किती आहे 3. त्याच्यानंतर पुढे इथे 4 गुणिले 4 किती येणार 16 आणि 16 गुणिले 3 तर 16 त्रिक किती येणार 48. म्हणजे पहिल्या ज्या संख्या आहेत जर का आपण इथं बघितलं 16 आणि 24 तर यांचा लसावी किती आलेला आहे 16 आणि 24 यांचा तर 48. ओके 16 आणि 24 यांचा लसावी आलेला आहे 48. तर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके आता हे आपण पहिलं सोडवलं. आता हे सोडवल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं याच्यानंतर पुढचं जे दुसरं उदाहरण आहे तर ते तुम्ही आत्ताच हे नोट करून घ्याच. आता मी दुसरं उदाहरण सोडवायला घेतोय. ओके दुसरं उदाहरण काय आहे तर ते आहे 30. तर पहिलं जेवढं मी लिहिलंय ते सगळं लिहून घ्या स्टेप त्याच्यातल्या. दुसऱ्यामध्ये आहे 30 आणि 34. तर पहिल्यांदा 30चे अवयव पाडूया. तर 30चे अवयव पाडताना पहिल्यांदा किती बने भाग जाणार त्याला 2 ने. तर 2 ने भाग घालवल्यावर 30ला 15. परत त्याला 3 ने भाग घालवणार आणि 3 ने भाग घालवल्यानंतर 3 15 आले. परत याला आपण काय करणार आणखीन 3 ने तर जाणार नाही आता 5 ने भाग जाईल 5 एके 5. त्याच्यानंतर दुसरा आहे 40. 40ला पहिल्यांदा 2 ने भाग घालवला तर किती येणार निम्मे येणार 20. 20ला 2 ने भाग घालवला तर 10. 10ला 2 ने भाग घालवला तर 5 आणि परत 5 एके 5. आता याचा जर लसावी काढायचा असेल तर याचा लसावी काढत असताना हे असं लिहायचं लसावी बरोबर लसावी बरोबर. तर याच्यामध्ये आता आपण सामायिक बघूया एक 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 कुठले आहेत. तर इथे दोन्हीमध्ये असणारा कोण आहे 2 आहे इथंही 2 आहे त्यामुळे 2 येणार पहिल्यांदा. परत इथं 3 आणि 5 फक्त आता 5 आणि इथे किती आहे 5. म्हणजे सामायिक अवयव कुठले कुठले झाले तर सामायिक अवयव झाले 2 आणि 5. आता असामायिक अवयव कुठले कुठले आहेत तर याच्यातला इथे जो आहे इथला 3 एक आहे असामायिक जस्ट मिनिट. हा 3 आणि हे 2 2 हे सगळे काय आहेत असामायिक अवयव आहेत. म्हणजे 3
ओके, गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. आता यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 2 सामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 10. परत हे पुढचे 3 दुनी 6 आणि अजून एक 2 आहेत. तर 10 गुणिले 6 किती येणार? 60 येणार. आणि 60 गुणिले 2 उत्तर किती येणार? 60 दुनी 120. म्हणजे दुसऱ्याचा लसावी किती येणार? 120 येणार. ओके, तर हे सगळं नोट करून घ्या. मग आता आपण तिसरं उदाहरण बघूया. ओके, 120 आला दुसऱ्याचं. आता ते केल्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे, जस्ट अ मिनिट, इथे उदाहरण क्रमांक 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 मध्ये जर का आपण बघितलं, इथे तिसऱ्या उदाहरणामध्ये 72 आणि 96. तर त्याच्यातलं पहिलं आहे 72. तर 72ला पहिल्यांदा काय करायचं? 2 ने भाग घालवायचा. 2 ने भाग घालवल्यानंतर त्याच्या निम्मे किती येणार? 2 ने भाग घालवल्यावर 36. 36ला 2 ने भाग घालवला 18. 18ला 2 ने भाग घालवला 9. परत ह्या 9ला जर मी 2 ने भाग घालवला, सॉरी 2 ने नाही जाणार, त्याला 3 ने भाग जाणार. 3 त्रिक 9 आणि परत 3 एक्के 3. एक उरले की थांबायचं. त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे 96 आहे. तर ती इथं जवळच लिहितो मी, 96. तर 96ला काय करणार आहे मी? पहिल्यांदा 2 ने भाग घालवणार. तर 96ला 2 ने भाग घालवला तर किती येणार? त्याच्या निम्मे 48. 48ला 2 ने भाग घालवलं तर 2 आणि हे 4 म्हणजे 24 आले. 24ला 2 ने भाग घालवलं 12. 12ला जर 2 ने भाग घालवलं किती येणार? 6. आणि 6ला 2 ने भाग घालवलं तर 3. आणि शेवटचा 3 एक्के 3 म्हणजे शेवटी 1 राहणार. ओके, तर शेवटी 1 लिहा. मग आता लसावी काढताना काय करणार आपण? लसावी बरोबर, ते आता तुम्ही, मी तर समोर लिहितो, तुम्ही एकाखाली एक स्टेप्स लिहा. लसावी बरोबर पहिल्यांदा सामायिक अवयव काढूया. तर सामायिक कुठले कुठले अवयव आहे त्याच्यात? इथेही 2 आहे, इकडे पण 2 आहे, म्हणजे 2 येणार. परत याच्यातही 2 आहे, याच्यातही 2 आहे, म्हणजे परत 2 येणार. नंतर इथेही 2 आहे, इथेही 2 आहे. ओके, तर हे आले 2. परत इथे एक 3 आहे आणि इथला सुद्धा काय आहे? 3. तर हे आले 3. आता असामायिक अवयव कुठले कुठले आहेत? तर हा 3 एक आहे आणि हे 2 2 आहेत. ओके, 2 गुणिले 2. आता सामायिक आणि असामायिक सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 दुनी 4. परत हे किती येणार? 2 त्रिक 6. परत 3 दुनी 6 आणि मग गुणिले 2. आता ते केल्यानंतर पुढे इथं 4 गुणिले 6 केले. तर 4 गुणिले 6 किती येणार? हे 4 सक्क 24 येणार. ओके, जस्ट अ मिनिट. 24, 4 सक्क 24. आणि परत 6 गुणिले 2 किती येणार? 12. तर 24ला जर 12ने गुणलं आपण तर किती येणार? ते 12 चोक 48ची 8 येणार. ओके, आजचे किती येणार? 4. परत 12 दुनी 24, 24 आणि 4 28 म्हणजे किती येणार? ते 288. हा या दोघांचा काय येणार? लसावी येणार. ओके, तर हे सगळ्या स्टेप्स त्याच्यात लिहून घ्या. इथं शेवटच्या ह्याच्यात काय करा? इथे 1, सॉरी जस्ट अ मिनिट, इथे फक्त 1 लिहा, कारण 3 ने भाग घालवल्यानंतर. ओके, तर ह्या सगळ्या स्टेप्स आता नोट केल्यानंतर पुढे याच्या पुढचा जर भाग बघितला आपण तर जस्ट अ मिनिट, इथे याच्या पुढचं बघूया आता. तिसरं उदाहरण जे आहे ते आहे 9, 15 आणि 20. तर ह्या तिघांचं काय करायचं? लसावी काढायचा. तर 9चा जर काढायला घेतला मी तर 9ला पहिल्यांदा 3 ने भाग घालवणार. या तिघांचा काढायचा आता. 3 त्रिक 9. परत 3 एक्के 3. त्याच्यानंतर जर मी 15चा घेतला तर 15ला कितीने भाग जाईल? पहिल्यांदा 3. 3 5 15 आणि 5 एक्के 5. आणि शेवटची संख्या आहे ती आहे 20. तर 20ला जर का मी काय केलं? 2 ने भाग घालवला तर 10. 10ला 2 ने भाग घालवला 5. 5 एक्के 5. आता हे सगळे शोधल्यानंतर पुढे मी यांचा काय शोधणार आहे? लसावी शोधणार आहे. तर लसावी बरोबर, तर लसावीमध्ये काय घेतो? पहिल्यांदा आपण सामायिक अवयव तिघांच्या मध्ये, आता तिघ आहेत तर तिघांच्या मध्ये सामायिक कोण आहे? 3, सॉरी 3 नाही आहे याच्यात. ओके, 5, 2. कुठलाही तिघांच्या मध्ये तरी सामायिक नाहीये. मग दोघांच्या मध्ये असणारा घ्यायचा. मग दोघांच्या मध्ये कुठला आहे? इथे 3 आहे आणि इथे 3 आहे, तर मग 3 घ्या. ओके, दोघांच्या मध्ये तरी आहे. परत इथे एक 5 आहे आणि इथे सुद्धा किती आहे? 5. तर हे दोघांच्यात सामायिक असणारे झाले.
तिघांचा काढताना पहिल्यांदा तिघांच्यात आहे का बघायचं, तर तिघांच्यामध्ये कुणीच नव्हतं. मग दोघांच्यात कोण सामायिक आहे बघायचं आणि सगळ्यात शेवटी मग जे राहिलेले असामायिक अवयव आहेत 3 आणि हे 2-2. तर पहिला 3 लिहूया, 3 आणि मग 2-2. तर मग किती येणार, हे 3 किती येणार, 15. 3 दुनी किती येणार, 6. बरोबर, म्हणजे आणखीन गुणिले 2 आहेत. मग आता हे जर करायचे असतील तर इथं जर का आपण बघितलं तर हे येणार आहेत आपले 15 सक्क 90 आणि 90 गुणिले 2. 92 18 म्हणजे 180 येणार. म्हणजे याचं उत्तर किती येणार सांगा. 90 गुणिले 2 180. म्हणजे त्या उदाहरणाचं उत्तर जे आहे याचं, या तिघांचा लसावी चौथ्याचा किती येणार आहे, 180 येणार आहे. ओके, 180. तर हे झालं तिसरं. आता आपण चौथं करूया. चौथ्यामध्ये तर पहिल्यांदा हे मी रफ करतो जरा सगळं. तर पहिली 4 उदाहरणं आपली झालेली आहेत. आता ते 5वं बघूया जे आहे ते. जस्ट अ मिनिट. तर हे लसावी शोधत असताना शेवटचं उदाहरण. तर शेवटच्या उदाहरणामध्ये हे तिन्ही आहेत. ओके, 30. त्यातला पहिला 30चं घेऊया. 30ला जर का तुम्ही 2 ने भागलं तर 30च्या निम्मे किती येणार, 15. 15ला जर 3 ने भागलं तर किती येणार, 5. आणि परत 5 एक्के 5. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे 45. 45च्या बाबतीत जर बघितलं तर पहिलं किती येणार, 45ला जर भागायचं असेल तर 45ला भागताना इथे पहिल्यांदा आपण भाग घालूया. 2 ने जाणार नाही, सॉरी 3 ने. 3 ने भाग घालवला तर 45ला 3 ने भाग घालवल्यावर 15. 15ला 3 ने भाग घालवला 5 आणि परत 5 एक्के 5. ओके, आणि शेवटची संख्या आहे 60. तर 60च्या बाबतीत पण बघूया. 60ला जर 2 ने भाग घालवला 30. 30ला 2 ने भाग घालवलं 15. 15ला जर 3 ने भाग घालवला तर 5 आणि परत 5 एक्के 5. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या तिघांमधून पहिल्यांदा सामायिक वगैरे कोण कोण आहेत बघायचं. तर हे लिहूया आता. लसावी बरोबर. तर लसावीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय चेक करायचं, तिघांच्या मध्ये कोण कोण सामायिक आहेत. तर तिघांच्या मध्ये सामायिक असणारा इथं एक 3 आहे, इथला हा 3 आहे आणि हा सुद्धा काय आहे, 3. तर तिघांच्या मध्ये सामायिक असणारा कोण घेतला मी, 3. परत आणखीन कोण आहे तिघांच्या मध्ये सामायिक, 3, 5 आणि हा पण किती आहे, 5. हा किती झाला, तर हा पण तिघांच्या मध्ये सामायिक झाला. आता जर का तुम्हाला तिघांच्या मध्ये मिळत नसतील तर कमीत कमी दोघांच्या मध्ये जे आहेत तर त्यांना घ्यायचे. म्हणजे इथला 2 आणि हा 2. ओके, तर हे आले दोघांच्या मध्ये सामायिक असणारे. आता हे सोडून जे एक एक राहिलेत ते सगळे घ्यायचे. म्हणजे कुठले कुठले, तर हे म्हणजे हा एक 3 आहे इथला आणि इथला एक 2 आहे, हा वरचा. ओके, तो घेताना मी चुकून खालचा घेतला, वरचा शिल्लक आहे. ओके, 2 आहे. जस्ट अ मिनिट. तर 2 लिहिलंय आपण. त्याच्यानंतर वेट, पहिला आहे 3 आणि मग आहे 2. ओके, तर आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 5 किती येणार, 15. बेत्रिक किती येणार, 6 आणि 6 गुणिले 2. आता याच्यामध्ये सुद्धा बघितलं आपण तर याच्यामध्ये यांचा गुणाकार केला तर 15 सक्क, जस्ट अ मिनिट, इथे 15 सक्क किती येणार, 90. 90 गुणिले 2 म्हणजे किती येणार, 180. ओके, 90 दुनी 180 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे सर्व उदाहरणं आहेत त्याचा लसावी आपण आता शोधलेला आहे. आता आपण पुढील उदाहरणं बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो आहे आपल्या समोर आहे 5 खालील उदाहरणे सोडवा. त्याच्यातला पहिला आहे 5, 10, 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या जी आहे ती काय करायची, आपण शोधून काढायची. आता ही जर संख्या तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा आपल्याला 5, 10 आणि 15 यांचा काय करावं लागेल, लसावी काढावा लागेल. जसं की 5 आहे तर 5चा अवयव काय येणार, 5 एक्के 5 म्हणजे पहिला मूळ संख्या म्हणजे एकच येणार त्याच्यात. जर 10च्या बाबतीत जर काढायचे ठरवले तर 5 दुनी 10 आणि परत बे एक्के बे, किंवा पहिला 2 ने घालवा आणि नंतर 15च्या बाबतीत तो पहिला 3 ने करूया. इथे 3 ने जर भाग घालवला तर 3 5 15 आणि परत 5 एक्के 5.
तर हे तिघांचे आपण काढले अवयव. आता या तिघांचं काय करायचं? लसावी काढायचं. लसावी. तर आता लसावी काढल्यानंतर इथे जर का आपण बघितलं तर पहिला आहे तिघांमध्ये सामायिक कोण कोण आहे? तर तिघांमध्ये सामायिक कोण आहे? तर 5 आहे. परत दोघांमध्ये कोणी आहे का? तर नाही आहे. मग राहिलेले कोण? हा 2 आणि हे 3. हे असामायिक झाले. म्हणजे 5 हा सामायिक झाला आणि हे दोघे मात्र काय आहेत? असामायिक आहेत. मग त्यांचा पण गुणाकार करायचा. ओके. ते केल्यानंतर आता इथे जस्ट अ मिनिट. तर यांचा गुणाकार केल्यानंतर हे किती येईल? तर हे केल्यानंतर इथे 5 दुनी 10 आणि 10 गुणिले 3 30. तर या तिघांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या 30. पण आपल्याला 3 अंकी संख्या पाहिजे. मग 3 अंकी करायची असेल तर 30 दुनी किती येणार? 60. म्हणजे पण ही पण 2 अंकी झाली. मग 30 गुणिले किती करणार? 3 केले. चेक करून बघायचं. 30 त्रिक किती येणार? 90. आणि तेच जर मी 30 गुणिले 4 केले तर किती घेणार? 120. म्हणजे हे सगळं लिहून काढायचं. 60, 90, 120 आणि शेवटी उत्तर लिहायचं. तर याचं उत्तर काय येणार? भाग जाणारी सर्वात लहान संख्या 3 अंकी संख्या सर्वात लहान असतं तर 30 आलं असतं. पण आपल्याला किती पाहिजे? 3 अंकी संख्या किती येणार आहे? तर 3 अंकी संख्या येणार आहे 120. हे त्याचं उत्तर येणार आहे. त्यामुळे शेवटी शाब्दिक उदाहरणामध्ये काय करा? शब्दामध्ये वाक्यात उत्तर लिहा. 5, 10, 15 या सर्वांना भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या म्हणजे 120 असं उत्तर शेवटी खाली लिहा. ओके. आता हे लिहिल्यानंतर पुढचं उदाहरण सोडूया आपण. आता पुढचं त्यातलं उदाहरण क्रमांक 2 आहे. 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे. त्यांचा मसावी जर 6 असेल तर लसावी किती? आता हे जर शोधायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र लिहायचं. तर इथे मी शॉर्टमध्ये लिहितो. तुम्ही पूर्ण वाक्य लिहा. पहिली संख्या असं तुम्ही पूर्ण लिहा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी पूर्ण शब्द लिहा गुणिले मसावी. तर हे सूत्र लिहायचं. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. पूर्ण वाक्यातल्या. तर त्या 2 संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणून सांगितलंय रे? तर त्याची किंमत ठेवायची 360. बरं, त्यातला लसावी आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे मी फक्त ल लिहिलं. तर मसावी किती? मसावी प्रश्नात किती दिलेला आहे? 6. मग लसावी शोधायचं. तर लसावी पाहिजे असेल तर गुणिले 6 ला 360 कडे आणायचं. म्हणजे लसावी बरोबर तुम्ही पूर्ण शब्द लिहा तो लसावी. 360 हा गुणिले 6 हा नियम लक्षात ठेवा. गुणिले 6 याच्याकडे जाऊन काय होणार? भागिले होणार. 360 भागिले 6. ओके. 360 भागिले 6 म्हणजे 6 एक्के 6, 6 6 36 आणि वरची एक 0. तर त्यांचा लसावी किती असेल? तर त्यांचा लसावी असेल ओके लसावी असेल 60. तर शेवटी उत्तर लिहा लसावी बरोबर 60. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आता त्यातलं पुढील उदाहरण बघूया. पुढील उदाहरणामध्ये 2 संख्यांचा लसावी 200 आहे, मसावी 10 आहे. दिलेल्या संख्यापैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी शोधायची. तर त्यासाठी सुद्धा सूत्र लिहायचं. लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पूर्ण शब्दात लिहा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. तर मग आता याच्यामध्ये लसावी किती आहे? तर लसावी आहे 200 गुणिले मसावी किती आहे? 10 बरोबर पहिली संख्या त्यातली किती आहे? एक संख्या किती आहे? 40. तर दुसरी संख्या हे आहे असं लिहून काढायचं. दुसरी संख्या. आता जर का तुम्हाला दुसरी संख्या पाहिजे असेल, मी हे इकडे लिहितो दुसरी संख्या. तर इथे ऑलरेडी कोण आहे? 200 गुणिले 10 या साईडला. तर या 40ला या दोघांच्याकडे न्यायचं. कुणाकडे? 200 आणि 10 कडे. तर तिकडे नेलं तर ते गुणिलेचे काय होतात? भागिले. भागिले म्हणजे तो कुठे येतो? छेदामध्ये येतो. छेदात लिहिला की तुम्ही भागिले लिहिलं असं होतं. तर आता इथे बघा 0 ला 0 गेली. ती गेल्यानंतर 4 एक्के 4 आणि 4 पंचे 20. म्हणजे काय काय राहिलं? हे 5 आणि हे 10. तर 5 गुणिले 10 किती आले? 50. म्हणजे दुसरी संख्या किती असणार आहे सांगा? दुसरी संख्या बरोबर त्याचं उत्तर असणार आहे 50. आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये शेतकऱ्याकडे 250 किलोग्रॅम गहू आणि 150 किलोग्रॅम ज्वारी आहे. तर दोन्ही धान्यांचे वजन समान होईल अशा गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती ग्रॅम धान्य भरावे लागेल? तर ह्याच्यात कुठला शब्द आलेला आहे सांगा? जास्तीत जास्त. ज्यावेळी जास्तीत जास्त शब्द असेल त्यावेळी आपल्याला नेहमी दोघांचा काय शोधायचा असतो? मसावी शोधायचा. हे लक्षात ठेवा. तर 250
तर याला मी पहिल्यांदा काय करणार, 250ला 2 ने भागलं म्हणजे त्याचे निम्मे केले तर किती येणार, 125. 125ला 3 ने तर भाग जाणार नाही, मग 5 ने भाग घालवणार. 5 ने भाग घालवलं तर त्याचं उत्तर येणार 25. 25ला 5 ने भाग घालवलं तर 5 आणि परत 5 एक्के 5. ते केल्यानंतर इथे आहे 150. आता 150ला पहिल्यांदा मी 2 ने भाग घालवला म्हणजे त्याचे निम्मे केले, किती आले, 75. 75ला आता मी 3 ने भाग घालवणार आहे, 25 त्रिक 75 म्हणजे 25 येणार आणि 25ला परत 5 ने भाग घालवला तर 5 5 25 आणि परत 5 एक्के 5. आता ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, मसावी शोधायचं. तर मसावी शोधताना आपण काय करतो, तर मसावी शोधताना आपण घेतो सामायिक अवयव. मसावी बरोबर जास्तीत जास्त शब्द विचारलाय म्हणजे मसावी शोधायचा. तर 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, तर हे येणार 2 पहिल्यांदा सामायिक अवयव. इथे 5 आहे, इथे सुद्धा 5 आहे, हा दुसरा सामायिक अवयव. इथे 5 आहे, इथे सुद्धा 5 आहे. मसावीमध्ये फक्त आणि फक्त आपण सामायिक अवयव घेतो. मग ते सामायिक घेतल्यावर उत्तर किती येणार त्याचं, तर बघा 5, 2 गुणिले 5 10 आणि 10 गुणिले 5 50. तर मसावी किती आला, 50. आता शेवटचं उत्तर कसं लिहायचं आहे बघा, शेवटच्या वाक्यात, तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त 50 किलोग्रॅम 50 किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. प्रत्येक गोणीमध्ये किती धान्य भरावे लागेल, तर 50 किलोग्रॅम धान्य काय करावं लागेल, त्याच्यामध्ये भरावं लागेल. ओके, तर ते आपण तिथं करायचं. 50 किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. ओके, तर आता आपण उदाहरण क्रमांक 5 बघूया. 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करत होते. त्यांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 2, 3 आणि 4 मिनिटे लागली. जर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटांनी भेटतील, असं विचारलं. तर हे करत असताना इथे त्यांच्या आधी अवयव पाडूयात. तर 2ला 2 ने भागला तर बे एक्के बे, परत 3 आहे, 3ला मूळ संख्या म्हटल्यावर त्यानंच भाग जाणार आणि शेवटी 4 आहे. तर 4ला मी समजा इथे 2 ने भाग घालवला तर बे दोन्ही 4 आणि परत बे एक्के बे. तर हे यांचे अवयव पाडले. आता हे अवयव पाडल्यानंतर पुढे काय करणार आहे बघा मी, तर या तिघांच्या मध्ये सामायिक अवयव कुणी आहे का, तर नाही. आता इथे प्रश्न काय आहे, जर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे थोडक्यात कमीत कमी वेळेत अशा अर्थानं घ्या ते, तर पहिल्यांदा भेटतील असं जर विचारलं, वर्तुळाकाराचा प्रॉब्लेम असेल तर इथे उदाहरण असेल तर तुम्ही लसावी काढायचं, हे लक्षात ठेवा. तर या तिघांचा लसावी काढूया आपण. लसावी अतिशय सोपा आहे यांचा. पहिल्यांदा सामायिक अवयव घ्यायचे. तर लसावीमध्ये लसावी बरोबर, तर कुठले कुठले सामायिक अवयव आहेत, इथे कुठले आहेत, तर 2 आहेत. आणि इथं सुद्धा काय आहे, 2. तर हा एक सामायिक अवयव आला. त्याच्यानंतर राहिलेल्या संख्या कुठल्या मग, इथला 3 आणि हे 2 हे असामायिक अवयव आहेत. 3 आणि 2. आता याचं किती येणार बघा, बेत्रिक 6. बेत्रिक किती येणार, 6. 6 गुणिले 2 12 म्हणजे लसावी किती आला, 12. तर याचा अर्थ इथे आपण उत्तरामध्ये काय लिहिणार, लिहित असताना, तर जर त्यांनी इथून सुरुवात करायची, जर त्यांनी एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा किती शब्द काढायचा, कितीच्या ऐवजी काय लिहायचं, 12 मिनिटांनी भेटतील. किती शब्द काढून तिथे काय ठेवायचं फक्त आणि प्रश्नचिन्ह काढायचं शेवटी, 12 मिनिटांनी एकमेकाला भेटतील असं वाक्य पूर्ण लिहा. शाब्दिक उदाहरण आहे म्हटल्यावर. तर आता आपण पुढील उदाहरण बघूया. वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती, असं विचारलंय. आता हे जर उत्तर हवं असेल तर पहिल्या रांगेत किंवा प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8, तर एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर मग मुलांची कमीत कमी संख्या किती असेल, तर कमीत कमी शब्द आला की लसावी काढायचा. मग लसावीमध्ये पहिल्यांदा त्याला 6चे अवयव पाडूया. बेत्रिक 6 आणि परत 3 एक्के 3, त्याच्यानंतर 8. तर हे 8 केल्यानंतर इथे 2 ने भागलं त्याला तर बेंचोक 8, परत 2, बे दोन्ही 4 आणि परत बे एक्के बे. तर हे केल्यानंतर इथे यांच्यातले सामायिक अवयव बघूया पहिल्यांदा कुठले कुठले आहेत. तर हे आहे इथं, जस्ट अ मिनिट, दोघांमध्ये असणारा 2 म्हणजे लसावी बरोबर, तर पहिला सामायिक अवयव लिहायचे. सामायिक अवयव कुठले आहेत, 2. त्याच्यानंतर
3ही कुठं नाही आणि हे 2ही कुठं नाही आहेत. त्यामुळे हे 3 पण असामायिक आहे आणि हे दोघं 2 पण असामायिक आहेत. ओके. तर याचं सगळं उत्तर हे शोधल्यानंतर असं येईल. इथे बघा, जस्ट अ मिनिट. बेत्रिका किती येणार? 6 आणि 2 गुणिले 2 किती येणार? 4. 6 चोक 24. तर कमीत कमी चं उत्तर काय असतं? लसावी. मग आता शेवटी वाक्य लिहायचं आहे आपल्याला. ते वाक्य पण महत्वाचं आहे. तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती असेल? वाक्य कसं लिहायचं? तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती शब्द काढायचा? 24 असेल. असं पूर्ण वाक्य ह्या सगळ्या च्या शेवटी लिहायचं. ओके. कमीत कमी संख्या किती असेल? 24 असेल. तर आता आपण उदाहरण क्रमांक 7 बघूया. 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस एकाच स्थानकावरून दर 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. जर त्या तिन्ही बस पहिल्यांदा सकाळी 8 वाजता सुटल्या तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील? अशा अर्थानं प्रश्न विचारला. तर इथं लवकरात कमीत कमी असे ज्यावेळी शब्द असतील त्यावेळी लसावी वापरायचा. तर या तिघांचा आधी लसावी काढूया. 10चा त्याला 2 ने भाग घालवला तर 5 आणि परत 5 एक्के 5. त्याच्यानंतर दुसरा आहे 15. या 15ला जर मी 3 ने भाग घालवला, 3 15 आणि परत 5 एक्के 5. त्याच्यानंतर 20 आहे. तर 20ला मी काय करणार आहे? याला 2 ने भाग घालवला तर इथे येणार 10. याला 2 ने भाग घालवला, इथे येणार 5 आणि परत 5 एक्के 5. हे केल्यानंतर यांच्यातलं काय करायचं? लसावी काढायचं. तर लसावी काढताना काय करतो आपण? तर लसावी काढत असताना जस्ट अ मिनिट. तिघांच्या मधला आधी सामायिक कोण आहे बघायचं आणि मग असामायिक अवयव. तर कुठेही 5 आहेत. तिघही, इथंही 5 आहे, इथंही 5 आहे आणि इथंही 5 आहे. तर हे 5 आले पहिल्यांदा. तिघांमध्ये असणारा, आता परत तिघांमध्ये असणारा कोण नाही आहे, पण दोघांमध्ये असणारा आहे. कोण आहे? इथला 2 आहे आणि इथला सुद्धा किती आहे? 2. ओके. आणि मग असामायिक अवयव. असामायिक अवयव कुठले आहेत? तर इथला हा 3 आहे आणि इथला कोण आहे? 2. म्हणजे 3 गुणिले 2. तर हे केल्यानंतर इथे 5 दुनी 10 आणि 3 दुनी 6 किती? 60. तर याचा लसावी किती आला? 60 आला. मग पहिल्यांदा असं वाक्य लिहायचं की इथे जस्ट अ मिनिट. तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील? तर 60 मिनिटानंतर सुटतील. म्हणजे 8 वाजता त्याच्यामध्ये 60 मिनिटं मिळवली. इथे असं लिहायचं लिहिताना जस्ट अ मिनिट. 8 वाजता अधिक 60 मिनिटं. आता 60 मिनिटं म्हणजे किती तास असतो? तर 1 तास. तर 8 मध्ये 1 तास मिळवला तर आपलं उत्तर किती असणार आहे? 9 तास. हे पहिल्यांदा लिहायचं. 8 वाजता त्या पहिल्यांदा सुटलेत, नंतर त्या परत एकाच वेळी कधी सुटतील? 60 मिनिटांनी, म्हणजेच 1 तासाने. तर 8 आणि 9 सॉरी 9 तास म्हणू नका, 9 वाजता असेल. जस्ट अ मिनिट. 9 वाजता. 9 वाजता. तर शेवटचं वाक्य कसं लिहिणार बघा. तर पुन्हा इथून सुरुवात करायला यायला. तर पुन्हा त्या एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा शब्द काढायचा? 9 वाजता सुटतील. 9 वाजता सुटतील असं वाक्य सगळ्यात शेवटी. हे सगळं कॅल्क्युलेशन करून झाल्यावर सगळ्यात शेवटी लिहायचं. तर इथं आपला हा जो सराव संच आहे 5.3 तो संपतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो स्वाध्याय आहे तर तो आपण सुरू करूया. थँक्यू.